बातमी कांदा दरासंदर्भातली आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। कांद्याच्या दरांमध्ये देखील गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने जे चढउतार बघायला मिळतात त्या संदर्भात आता पावलं टाकण्यात येत आहेत आणि कांदा एक्सप्रेस देखील रवाना झाल्याचं आपण पाहिलेलं होतं। नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेला बफर स्टॉक कांदा नाशिक जिल्ह्यातनं देशात पाठवण्याचं नियोजन करण्यात आलं। 2 दिवसांपूर्वी नाशिकच्या लासलगाव रेल्वे स्थानकातनं 450 मेट्रिक टन कांदा घेऊन कांदा एक्सप्रेस दिल्लीच्या दिशेने रवाना झाली। यानंतर पुन्हा एकदा मनमाड रेल्वे स्थानकातनं एक कांदा एक्सप्रेस चेन्नईला पाठवण्यात येणार आहे। यासाठी मनमाडच्या रेल्वेच्या माल धक्क्यातनं कांदा भरण्याचं काम सुरू आहे। सुमारे 21 डब्यांच्या रेल्वेमधनं 800 मेट्रिक टन कांदा संध्याकाळपर्यंत चेन्नईच्या दिशेने रवाना होईल। त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे। यासोबतच कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काहीशी नाराजीची भावना पाहायला मिळते।